दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। विद्यार्थ्यांचा यलगार, जंतर मंतर लाठीमारा विरोधात सांगलीत जोरदार निषेध, धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी आंदोलन। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केल्याच्या घटनेचा सांगलीत सामाजिक संघटनांकडून निषेध। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सांगलीतील नागरिक, विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। आज सांगली शहरातील मध्यवर्ती स्टेशन चौक परिसरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्रित येत आंदोलन केलं। पोलिसांनी तेथे केलेल्या लाठीमाराचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली व निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या। आंदोलनामध्ये शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, सर्व सामाजिक संघटना, त्यांचे पदाधिकारी या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। सध्या जे काय सिच्युएशन चालू आहे, आम्ही वर्षभर अभ्यास केला नीटसाठी वगैरे, तर ॲट लास्ट पेपर लीक झाले आणि जे काही मुलं सध्या ज्या मुलांनी सुसाईड वगैरे केलं हे खूप चुकीचं आहे। सो आम्ही इथे सांगलीमध्ये शांतीपूर्वक आंदोलनासाठी जमा झालो आहे आणि आम्ही सोनम वांगचुक सरांना इथून सपोर्ट करतो। आज दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काय वाटतं? आंदोलन मोडणे खूप चुकीचं आहे, कारण शेवटी आम्ही शांततेतच करत होतो जे करत होतो ते। हा इफ आम्ही दुसरा जर आम्ही पर्याय चूज केला असता तर मग हे लाठीचार्ज वगैरे वॉज फाईन, बट आता आम्ही शांततेत करतो तर वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण जर त्यांनी दिला तर मग खूप मे बी पुढं एज्युकेशनमध्ये खूप वेगळा पॉझिटिव्ह आपल्याला इम्पॅक्ट दिसेल। जंतर मंतरवर जे लोकशाहीच्या बचावासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात, राम मंदिरच्या विरोधात, राम मंदिरच्या चंदाचोरीच्या विरोधात, देशातले पक्षफोडीच्या विरोधात, पेपरफोडीच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे ते संविधानाच्या चौकटीत बसून ते आंदोलन चालू आहे। लोकांना शांततेचं आंदोलन चिघळवण्याचा जो उद्योग गृहमंत्र्यांनी केंद्रीय पोलीस यंत्रणा वापरून आज आंदोलकांच्यावर लाठीचार्ज करण्याचा जो उद्योग केला आहे त्याचा सर्वप्रथम सांगलीकर विद्यार्थी, सांगलीकर ज्येष्ठ नागरिकांनी, सांगलीतल्या विविध पक्षाच्या वतीने पहिल्यांदा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याची ते निषेध करण्यात आला। त्याचबरोबर ह्या आंदोलनाची दिशा ही योग्य दिशेनं जात असताना आणि या सरकारची जबाबदारी असताना एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना इतका महत्त्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या, या देशाच्या भवितव्याबरोबर खेळ खेळणाऱ्या, पेपरफुटीचा उद्योग करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हे सरकार कचरतंय। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार लोकांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार पेट्रोल लोकांना घरपोच देण्याच्या बाबतीत गॅस असेल या बाबतीत कचरतंय। या सगळ्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलंय। च्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाला, अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली, पेपर फुटले, परंतु जे खरं पेपर फुटीला जबाबदार असणारे या देशाचे मानव संसाधन मंत्री आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देशभर झाली। दिल्लीमध्ये अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले, खास करून या देशामधले पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक हे सुद्धा उपोषणाला बसले, परंतु 20 दिवस होऊन गेले तरी सुद्धा त्यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकारनं अजिबात लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्षित करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला। 20व्या दिवशी त्यांना जबरदस्तीने दवाखान्यात भरती करण्यात आलं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा उपोषण चालू ठेवलेलं आहे। आज दिल्लीमध्ये मोर्चा होतोय, लाखो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झालेले आहेत, अनेक सामान्य विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, परंतु तरी सुद्धा हे केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला तयार नाही।
त्यामुळं आज तिथल्या विद्यार्थ्यांनी मागणी बदललेली आहे आणि मोदी सरकारनंच राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी पुढे आणलेली आहे.